आरटी प्रवेशाच्या नियमात मोठा फेरबदल, शिक्षण विभागाकडून नवा जी.आर. लागू. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने आरटी अंतर्गत 25% राखीव जागांच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे आणि सुधारित नियम जाहीर केले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांच्या खासगी शाळांमधील मोफत शिक्षणावर या बदलांचा थेट परिणाम होणार आहे. नव्या नियमानुसार आता ऑनलाईन अर्ज करताना पालकांना त्यांच्या घरापासून केवळ 1 किलोमीटर परिसरातील शाळांचेच पर्याय दिसतील. याचा अर्थ असा की वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आता घराच्या अगदी जवळ असलेल्या शाळांमध्येच प्रवेश मिळेल. जर तुमच्या आवडीची किंवा चांगली खासगी शाळा लांब असेल तर तिथे प्रवेश मिळवणे आता कठीण होणार आहे. एका अर्जात जास्तीत जास्त 10 शाळांची निवड करता येईल आणि लॉटरी पद्धतीनेच प्रवेश निश्चित होईल. प्रवेशासाठी आता घराचा पत्ता आधार कार्डाशी जुळणे अनिवार्य आहे. जर आधार मधील पत्ता आणि अर्जातील पत्ता या तफावत आढळली तर प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांनी हे लक्षात घ्यावे की खोटी कागदपत्रे आढळल्यास प्रवेश रद्द होऊन कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे आधार अपडेट नसेल तर ते तातडीने करून घेणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाच्या मते यामुळे स्थानिक शाळांमध्ये प्रवेशाला प्राधान्य मिळेल. मात्र शिक्षण तज्ज्ञांनी यावर आक्षेप घेतला आहे. खासगी शाळांचे कोट्यावधींचे परतावे थकीत असल्याने सरकार जाणीवपूर्वक नियम कडक करून आपली जबाबदारी कमी करत असल्याचा आरोप आपचे मुकुंद किर्दत यांनी केलेला आहे. यामुळे अनेक गरीब विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा .com महाराष्ट्र.